पुढारी न्यूज प्रस्तुत श्रावण मास रेसिपी खास या विशेष कार्यक्रमामध्ये मी रिद्धी म्हात्रे तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। डोंबिवलीमध्ये आज हा विशेष कार्यक्रम आपण करतोय। श्रद्धेय श्री दत्तोपंत टेंगडी सभागृहामध्ये आजचा हा श्रावण मास रेसिपी खास कार्यक्रम आपण सगळेजण करतो। या स्पर्धेसाठी तुम्ही सगळ्याजणी इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात, त्यासाठी सुरुवातीलाच मी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदनही करते आणि आमच्या पुढारी न्यूजच्या सगळ्या परिवाराकडून आभार सुद्धा मानते। आणि या स्पर्धेसाठी आज आपल्याकडे मान्यवर अतिथी सुद्धा आहेत, त्यांची अगदी मी थोडक्यात ओळख करून देते। DNS बँकेचे मार्केटिंग हेड श्री अरुण भोंडवे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत। तुम्ही ज्या छान छान पाककृती इथं बनवून आणलेल्या आहेत त्या सगळ्याचं परीक्षण करण्यासाठी आज आपल्यासोबत स्वतः शेफ आहेत मीरा जोगळेकर आज आपल्यासोबत आहेत। मीरा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत। आणि अर्थात मध्ये जे दोन चेहरे बसलेत त्याचं काही मी वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, पण आता कार्यक्रमाची औपचारिकता त्यामुळे प्रणव रावराणे आणि अमृता रावराणे आज आपल्यामध्ये आहेत। आपण अनेकदा त्यांना TV मालिकांमध्ये नाटकांमध्ये पाहिलेलं आहे, तेव्हा या सगळ्यांच्या सोबत आज आपण आपला हा छान कार्यक्रम सुरू करतोय। DNS बँकेचे अरुण भोंडवे सर जे मार्केटिंग हेड आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। सर, आजचा हा जो विशेष कार्यक्रम होतोय, स्पर्धा होतीये, त्याविषयी आपलं मनोगत अगदी थोडक्यात। सर्वात प्रथम सर्वांचं स्वागत आमच्या या वास्तूत। पुढारीने जो पुढाकार घेतलेला या कार्यक्रमाचा तो खूप चांगला आहे। बऱ्याच गोष्टी आपल्याला घरगुतीच आपण करतो आणि ते बाहेर निघत नाही। आज जो हा आपण ठेवलेला आहे कार्यक्रम, याच्यातून जे पदार्थ दिसत आहेत त्याच्यातून हे माहीत पडतं की आपल्यातली कला जी आहे ती बाहेर येणं जरुरी आहे आणि पुढारीने हे पुढाकार घेतलेला आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। सर्वांनी जिंकावं। थँक्यू। प्रणव सर आज आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलूया। सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांचं अभिनंदन। खूप छान नारळाचे सगळे पदार्थ तुम्ही बनवलेले आहेत। मी स्वतः मालवणी असल्यामुळे नारळ हा आमच्याकडे फक्त भातात टाकायचा ठेवलेला आहे, तोही गोड भातामध्ये आमच्याकडे असतोच, त्याच्यामुळे मला अधिक छान वाटते, भारी वाटते की तुम्ही सगळेजण नारळाचे पदार्थ वेगळे वेगळे बनवून आणलेले आहेत आणि इतके वेगळे वेगळे पदार्थ दिसत आहेत, इतके छान दिसत आहेत ते, त्याच्यामुळे यांचं काम अतिशय कठीण होणार आहे। पुढारीचं मनापासून आभार, कारण त्यांनी असा एक उपक्रम सुरू केलेला आहे। बऱ्याचदा काय होतं, छान छान आपल्याला बनवता येतं पण आपल्याला ना बऱ्याचदा ते सादर करता येत नाही, तर आज ही एक तुम्हाला संधी मिळालेली आहे पुढारीच्या निमित्तानं आणि तुम्ही सगळे जिंकाल, यात शुभेच्छा। धन्यवाद। सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि अभिनंदन की इथपर्यंत आलात। खरं तर कुठलीही पाककृती करायची म्हटली तर ती स्पेशल असते, कारण त्याच्यासाठी प्रत्येकाचे एफर्ट्स खूप महत्त्वाचे असतात। पण मला एक विशेष कौतुक आहे की त्या दादांचं की सगळ्या बायकांमध्ये ते एकटे मला दिसत आहेत, त्यामुळे तुमचे खूप सारे आभार आणि कौतुक आहे तुमचं। डान्स कोरिओग्राफर मयूर वैद्य सर सुद्धा आपल्यासोबत आहेत, ते सुद्धा आजच्या या खास कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। सरांना विनंती की आपण असं नसतं व्हावं। आजच्या या कार्यक्रमानिमित्त आजच्या स्पर्धेसाठी तुम्ही आलात, तर तुम्हाला कसं वाटतं, तुमचं काय मत? नमस्कार। खरं तर खाणं हा माझा अत्यंत आवडता विषय आहे आणि जेव्हा मला पुढारीकडनं कळलं की असं काहीतरी मी एका सेकंदात हो म्हटलं, कारण इथे येणारी प्रत्येक गृहिणी ही चांगली कुक असणं ह्याबद्दल मला आत्मविश्वास आहे आणि खात्री आहे। तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। पुढच्या कार्यक्रमाला सुरू करू। पुन्हा एकदा पुढारीचे आभार मला इथे बोलवल्याबद्दल आणि लवकरच येईन इथे। थँक्यू सो मच। मगापासून सगळ्यांशी आपण बोललो, कौतुक करणार असं सगळे म्हणाले, छान छान पदार्थ खाऊ असंही सगळे म्हणाले, सगळेच जिंकू दे असंही सगळे म्हणाले, पण सगळेच जिंकणं काही तेवढं शक्य नाही आहे, कारण आपण उत्तम 5 ठरवणार हे ठरवलं आहे। तर त्या उत्तम 5 ठरवणाऱ्या ज्या आहेत त्या मीरा जोगळेकर स्वतः शेफ आहेत, त्या आपल्यासोबत आहेत, त्यांचं म्हणणं आता आपण ऐकूया। तुम्ही इथपर्यंत आलाय हेच तुम्ही जिंकलेला आहात असं मला वाटतं, त्यामुळे सगळेच जिंकलेले आहेत। बट ऑफकोर्स जे रूल्स आहेत ते आपल्याला फॉलो करायला लागतील आणि जसं सगळे म्हणाले की नारळापासून खूप काही गोष्टी बनतात, गोड आणि तिखट, त्यामुळे आय एम व्हेरी एक्सायटेड टू टेस्ट सगळं आणि या स्पर्धेचे काही नियमसुद्धा आपण ठरवलेले आहेत। जसं आपण म्हटलो तर ते जे 5 उत्तम आपल्याला निवडायचे आहेत त्याच्यासाठी नेमके काय निकष असतील ते आता मी तुम्हाला सांगते, त्यामुळे ते आता लक्षपूर्वक ऐका। निकष काय असतील तर तुम्ही पदार्थाची अर्थात चव कशी आहे जे मीरा मॅम नक्कीच बघतील, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची मांडणी तुम्ही कशी केलेली आहे ही सुद्धा गोष्ट निश्चित लक्षात घेतली जाईल। आणखी एक गोष्ट,
आत्ता जसं आपण म्हटलो की परीक्षणासाठी अर्थात आपल्यासोबत मान्यवर अतिथी आहेत जे सिनेक्षेत्रातले आहेत आणि विविध कलाक्षेत्रातले आहेत. तर शेफ जे आहेत म्हणजे ज्या परीक्षण करणार आहेत मीरा जोगळेकर मॅम, त्या पूर्ण वेळ सगळ्या स्पर्धकांचं परीक्षण मीरा मॅम करणार आहेत. आणि सध्या आपल्यासोबत जसे आता कलाक्षेत्रातली ही मंडळी बसली तशी आणखीही काही येणार आहेत. त्यामुळे कदाचित थोड्या वेळाने ते आल्यानंतर ते सुद्धा आमच्यासोबत तुमच्याशी बोलतील. तर त्यावेळेला कलाक्षेत्रातली ही मंडळी कदाचित बदलतील, नवीन येतील, वाढतील. तर त्यावेळेला मात्र असं कोणी मनात आणू नका की ही माणसं बदलली आहेत, आमच्या वेळेला ही नव्हती. तर आपण फक्त इतकंच मला ह्याच्यातून सांगायचं की परीक्षण करणाऱ्या मीरा मॅम आहेत, त्यामुळे आपण त्यांचं गुणांकन हे त्या 5 उत्तमसाठी धरणारच आहोत. तुम्हाला छान सर्टिफिकेट मिळणार आहे, छान ट्रॉफी मिळणार आहे आणि राजघराणा साडीची अत्यंत सुंदर अशी साडीसुद्धा तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे. तेव्हा हे इतकं सुंदर कार्यक्रमाचं स्वरूप आहे. तुम्ही सगळ्याजण इतकं छान छान पाककृती घेऊन आलेले आहात. मान्यवर अतिथी सगळे आम्ही उत्सुक आहोत. तेव्हा लगेचच कार्यक्रमाची सुरुवात करूया. आता मान्यवर अतिथी आपल्यासोबत आहेत तर त्यांना आपण सुरुवातीला स्नेहभेट द्यायला हवी, त्यामुळे ती एक स्नेहभेट आता आपण देणार आहोत. मी पुढारी न्यूजचे सेल्स हेड शांतनू कुंभारे सरांना विनंती करते की आपण सगळ्या मान्यवरांना ही स्नेहभेट द्यावी. DNS बँकेचे मार्केटिंग हेड श्री अरुण भोंडवे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना ही छान स्नेहभेट आपण देऊया. स्पर्धा सुद्धा करतोय. स्पर्धक क्रमांक 1 आपल्यासोबत आहे. तुमचं खूप खूप स्वागत स्पर्धेत. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काय रेसिपी बनवून आणलेली आहे ते सांगा. तुम्ही काय करता एरवी ते सुद्धा सांगा. सुनीता अविनाश पाटील. मी हे नारळाची बर्फी तयार केली आहे. माझं नाव निधी नितीन महाजन आहे. मी कन्व्हेन्सची महसूल खात्यातली कामं करते आणि आता मला खाण्याचे पदार्थ पण बनण्याची हौस आहे, म्हणून मी ओल्या नारळाची खीर केलेली आहे. त्यांनी वापरलेल्या त्यातल्या ज्या काही जिन्नस आहेत ते सुद्धा तिथं त्यांनी ठेवलेले आहेत छोट्याशा डब्यात की काय काय नेमकं वापरलं त्यांनी. बरं, आता पुढच्या पाककृतीकडे आपण वळतोय. स्पर्धक क्रमांक 3. तुमचं नाव सांगा आणि पाककृतीविषयी सांगा. नमस्कार, माझं नाव मिसेस रितू वेले. मी एका प्रायव्हेट कन्सल्टन्सीमध्ये HR मॅनेजर म्हणून जॉबला आहे. प्लस मला स्वयंपाकाची आवड पण आहे, ते पण मी साईड बाय साईड करते. आज मी बनवले कोकोनट कॉईन. मी अंकिता जाधव. मी डोंबिवलीवरून आले. मी होम ट्युटर आहे. मी आज नारळ सातूचे लाडू बनवलेले आहेत. मी कविता श्रीकांत माने आणि मी डोंबिवलीमधूनच आली आहे आणि मला पाककलेचं खूप म्हणजे बनवायला खूप आवडतात नवीन नवीन रेसिपी. मी हाऊसवाईफच आहे आणि मी नारळी भात बनवला आहे. माझं नाव शैलजा वैद्य आणि मी हे 7 कप्पी घावन करून आणले, मध्ये नारळाचं सारण भरून. माझं नाव रतन गोडेकर. मी नांदी बाग म्हणून आणलं आहे. नारळाची वडी केले आहे. त्याच्यात साखर, नारळ
आणि काजू टाकलेले आहे. सरिता सतीश मुकेवर, मी इथेच राहते डोंबिवलीला आणि मी नारळी भात केला आहे. माझे नाव सारिका अनिकेश शेळके. मी पान फ्लेवरचे नारळ लाडू बनवले. नमस्कार, मी गौरी पवार आणि मी यूट्यूबर आहे. मला रेसिपीची आवड आहे, त्यामुळे यूट्यूब चॅनलवर ते रेसिपीज दाखवत असते डिफरंट. आज मी 3 फ्लेवर बनवले आहेत कोकोनटचे. नमस्कार, माझं नाव जयश्री संकल्प पाटील. मी हाऊसवाईफ आहे आणि आज मी डेस्टिनेट कोकोनट विथ ड्रायफ्रुट्स लाडू बनवलेले आहे. माझं नाव हर्षा महाजन आहे. माझी रेसिपी आहे टेंडर कोकोनट खीर. ग्रेव्ही असंच ही आहे तसंच, त्याच्यात काय बदल नाही होत. छान वेगळी रेसिपी दिसतीये आणि तिचं नाव पण इथे त्यांनी वेगळंच लिहिलं आहे. आपण जरा विचारूया काय तुमचं नाव सांगा आणि रेसिपीचं पण. माझं नाव मुक्ता संदीप पाटील. मी गृहिणी आहे. आग्रिकोली रेसिपी आहे आणि पारंपरिक रेसिपी आहे. माझं नाव प्रणाली राहुल पाटील. मी 2 पदार्थ केले, कोकोनट बर्फी अँड चोको कोकोनट गुलाबजाम. स्पर्धक क्रमांक 17, तुमचं नाव आणि रेसिपी विषय. माझं नाव स्वाती मिलिंद कांबळे आणि मी नारळाच्या दुधाचं पुडिंग केलं आहे. माझं नाव कुमुदिनी किरण साळी. मी विड्यात मुखवास पान मुखवास केला आहे. कोकोनट पान मुखवास केला आहे. पुढारी न्यूज प्रस्तुत श्रावण मास रेसिपी खास या छान स्पर्धेमध्ये विशेष कार्यक्रमामध्ये आपण आता पुढच्या टप्प्याकडे येतोय आणि या टप्प्यामध्ये आपल्यासोबत आणखी 2 अभिनेत्री जोडल्या गेलेल्या आहेत. जुई भागवत आणि प्राजक्ता शिंदे दोघीजणी आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत तुमचं. आणि आता तुमच्यासोबत आम्ही पुढच्या सगळ्या स्पर्धकांशी बोलणार आहोत, छान छान रेसिपी चाखणार आहोत. त्यामुळे तुम्हाला पण मजा येईल, आम्हाला सुद्धा मजा येईल. नक्की. लगेचच पुढचे स्पर्धक क्रमांक 19, तुमचं नाव आणि रेसिपी विषयी सांगा. नमस्कार, माझं नाव प्राजक्ता अमित जोशी आणि माझ्या रेसिपीचं नाव आहे ओल्या नारळ आणि बारीक रवा याचे गुलाबजाम. हॅलो, माझं नाव आर्या जोशी. मी 16 वर्षांची आहे आणि आज मी सुकं खोबऱ्याचा गोड खाकरा बनवण्याचा प्रयत्न केला आहे. नमस्कार, माझं नाव वीणा प्रेमनाथ पाटील आहे. माझी रेसिपीचं आज नाव आहे खोबऱ्याची भरली मिरची. माझं नाव प्रांजली चंद्रशेखर सावंत. प्रोफेशनली मी ॲडव्होकेट आहे. तर हे उकडीचे पारंपरिक मोदक आहेत, म्हणजे आमच्या कोकणात जसे बनतात. हे मँगो मोदक आहेत आणि हे गुलकंद मोदक आहेत. माझं नाव हेमा विनायक ठकार आहे आणि माझी रेसिपी आहे की नारळाची पौष्टिक पॅनकेक. लहान मुलांसाठी झटपट करणारे ब्रेकफास्ट आयटम काय करावे हा प्रश्न पडतो. तर त्याच्यासाठी हे नारळाचं चव जर तयार असेल घरात तर 10 ते 15 मिनिटात हे होतं. माझं नाव प्रियांका अशोक वाणी. मी मॅथ डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. सर्वप्रथम मला माझ्यापुढे 2 ऑप्शन होते. सगळ्यात कठीण रेसिपी करायची आणि दुसरं सगळ्यात सोपी रेसिपी करायची. आणि सगळ्यात सोपी रेसिपी करायची कारण ते
कोणी बनवू म्हणजे कोणी बनवू शकतं, पुरुष असतील किंवा लहान मुलं असतील, कोणालाही बनवता आलं पाहिजे. त्यामुळे मी नारळाची बासुंदी. माय नेम इज आर्याई बाळासाहेब पानमान. माय एज इज 12 years old. मी चॉकलेट कोकोनट हंडी बनवली आहे. मी वैशाली बाळासाहेब पानमान, डोंबिवली बँकेतच कार्यरत आहे आणि माझ्या रेसिपीचं नाव आहे स्टफ पोटॅटो विथ कोकोनट चटणी. आणि आता पुढची रेसिपी. आणि पुन्हा एकदा आपल्यासोबत मयूर सर आहेत, मधुरा मॅम आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. छान छान चव आता आपल्याला आणखी चाखायला मिळणार आहे. हे छान दिसतंय, आपल्याला फार सुंदर दिसतंय आणि त्यांनी त्याचं सगळं लिहिलेली सुद्धा आहे कृती. त्यांच्याशीच बोलूया. माझं नाव ऐश्वर्या पुणेकर आहे, डोंबिवलीची, पण आडनाव पुणेकर आहे. वा वा वा, डोंबिवलीचे पुणेकर. थँक्यू. मी नारळी गुलकंद पोळी केली. ॲक्च्युली नारळी पोळी हेच नाव आहे, फ्लेवर दिलाय गुलकंदाचा. अच्छा. वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये ही बनवू शकतो आपण. नमस्कार, माझं नाव शीतल प्रवीण निलमवार. आजचा विषयच फार खास आहे, नारळ. कारण नारळाचे फार पदार्थ म्हणजे किती बनवावेत हे कळणारे नाही, इतके पदार्थ आपण बनवू शकतो. तर मी आज इथे 3 पदार्थ बनवले आहेत. ब्रेड रोल म्हणजे कोकोनट ब्रेड रोल नारळाचा आहे, आणि नारळाची बर्फी, आणि नारळ आणि मिंट वापरून एक चटणी बनवली आहे. नमस्कार, माझं नाव नीलम अभिनय भोईर. मी आज बनवले कोकोनट मखाना ड्रायफ्रूट्स लाडू, आणि ते नो शुगर आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये साखर जॅगरी काहीच नाही आहे. अच्छा. हां, गुळ पण नाही आणि साखरही नाही. गोड कसे झाले ते तुम्ही खाऊन बघा. बरं, चाखून बघूया आपण. नमस्कार, माझं नाव आरती शेठ आहे. मी 2 पदार्थ केलेले आहेत, तिखट आणि गोड. माझा मेन पदार्थ आहे खोबऱ्याचे पराठे. हे आहेत खोबऱ्याची पुरणपोळी. माझं नाव रचना उन्हावणे. मला आवडतं नवीन रेसिपीज बनवायला. सो मी आज आपला स्पर्धेचा विषय महत्त्वाचा म्हणजे नारळ, कोकोनट आपण वापरून काहीतरी करायचं असं सांगितलं आहे. सो मी आज बटर कोकोनट कुकीज बनवल्या आहेत. मी सारिका मिसाळ. माझ्या 2 रेसिपी आहेत, एक मनगणे आणि कोकोनट बटाटा भाजी. माझं नाव निशा प्रसाद आमकर आहे आणि रेसिपी आहे पुरणपोळी, कोकोनट पुरणपोळी आणि कोकोनट ड्रायफ्रूट रोल अँड तुर्किश कोकोनट. नमस्कार, माझं नाव यशस्वी दत्तात्रय भुरके. मी रोज कोकोनट बर्फी बनवली विथ ड्रायफ्रूट्स. नमस्कार, माझं नाव चारुता दांडेकर. मी रॅव्हिओली म्हणजे हा पास्त्याचा स्टफ पास्त्याचा प्रकार आहे. ओके. तो आज पहिल्यांदाच करून बघितला आहे आणि तो आता मला 12:30 वाजता सुचलं की आपण हे काहीतरी करूया आणि केलं. नमस्कार, मी सुजाता गुर्जर. मी आज पारंपरिक पद्धतीने पौष्टिक आणि सात्विक असं काय जे करता येईल ते करायचा प्रयत्न केलेला आहे. ही शेंगदाण्याची उसळ आहे. गोकुळाष्टमीला आणि गणपतीला प्रसादाकरता आम्ही नेहमी करतो दरवर्षी. तर हीच मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. माझं नाव जान्हवी विजय पाटील. आज मी मोदक बनवले आहेत. ते मोदकांचा रंग असा वेगळा काय आहे तर ते गोकर्णाची फुलं आहेत ते उकळून त्यांना नॅचरली हा कलर आणलेला आहे मी. आणि त्यासोबत आपण नारळाचं दूध, ते दोघांचं कॉम्बिनेशन असं बनवलेलं आहे. माझं नाव प्रियांका प्रमोद सावंत. मी केळं आणि खोबऱ्याचा हलवा केला आहे.
माझं नाव सुषमा कुलकर्णी आणि मी कोकोनट मखाणा घालून कुकीज केलेल्या आहेत. माझं नाव प्रतिभा पाटील आणि रेसिपीचं नाव आहे खोबऱ्याचे घारगे. माझं नाव नयन पाटील आहे आणि माझी रेसिपी आहे नारळी पान करंजी आणि ती मी नो कुक रेसिपी केलेली आहे. नमस्कार, माझं नाव भाग्यश्री पाटील. माझ्या रेसिपीचं नाव आहे नारळी पेढे. बीना सायगावकर. मी झटपट होणारा रवा, खोबरं आणि खवा असं तिन्ही पदार्थ एकत्र करून केलेलं आहे. तृप्ती रवींद्र कांदळकर. माझ्या रेसिपीचं नाव आहे अळीवाचे लाडू. नमस्कार, माझं नाव रश्मी वैद्य. आमच्याकडे गौरीसाठी हा नैवेद्य केला जातो. घावन घाटलं म्हणतात त्याला. सुरेखा नरेश बडगुजर. मी टेंडर कोकोनट खीर केली आहे. नमस्कार, माझं नाव श्रुती श्रीकांत गद्रे आणि माझ्या रेसिपीचं नाव आहे कोकोनट पिस्ताशियो चॉकलेट. नमस्कार, मी मनीषा सतीश चितळे. मी विस्मरणात गेलेला पारंपरिक पदार्थ गवले नारळी भात करण्याचा प्रयत्न केलेला आहे पाककृती म्हणून. आजच्या पुढारीने आयोजित केली पाककला स्पर्धा. स्पर्धेत भाग घ्यायचं सांगितलं मी मनास. पारंपरिक पदार्थ करण्याचा धरला मी ध्यास. विस्मरणात गेलेला पारंपरिक पदार्थ करण्याचा धरला मी ध्यास. निमित्त होते श्रावण मास, रेसिपी खास. वाह वाह, क्या बात है. खूप आपण आता ज्या सगळ्याची उत्सुकता आपल्याला आहे की सर्वोत्तम 5 रेसिपी कोणत्या आहेत त्या आपण जाहीर करणार आहोत.